कसं कसं नेहमीप्रमाणे विसरभोळी अपूर्वा एक प्रोडक्ट विसरली आहे. एक सेकंड कुठे गेलं, विषयच संपला. नमस्कार, माझं नाव आहे मिसेस अपूर्वा शुभम हराडे पाटील आणि आज मी तुमचं मनापूर्वक स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे ग्लॅम अप विथ अपूर्वा. सर्वांना नक्कीच प्रश्न पडला असेल की आज आपला इंट्रो जो आहे तो मराठीमध्ये का, कारण तुम्ही ऑलरेडी पाहू शकता की आपण क्रिएट केला आहे हा सुंदर ट्रेडिशनल मराठी लुक. त्यासाठी आजचा आपला जो ट्युटोरियल आहे तो नक्कीच मराठीमध्ये असणार. पण जे कोणी आपले नॉन महाराष्ट्रीयन सबस्क्रायबर्स आहेत त्यांना चिंता करायची गरज नाही आहे, कारण मी कॅप्शन ऑलरेडी अवेलेबल करणार आहे. तर तुम्हीसुद्धा या व्हिडिओचा आनंद घेऊ शकता. आता थोड्याच दिवसांनी आपले बाप्पांच्या आगमनाची वेळ होणार आहे, तर मला वाटलं त्याहून चांगली काय संधी असू शकते की आपण आपल्या चॅनलवरती एक प्रॉपर महाराष्ट्रीयन लुक करावा. आणि कारण मी एक मराठी मुलगी आहे, ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या चॅनलवरती हा लुक मी करावा. मी खूप दिवसापासून हे प्लॅन करत होती, पण काही कारणार्थ ते होऊ शकत नव्हतं. पण आज ते एकत्र जुळून आलेलं आहे आणि खूप सुंदरपणे पार पडलेलं आहे. पण तुम्ही जर अजून पण या चॅनलला सबस्क्राईब केला नाही आहे तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका, कारण जे काही नवीन व्हिडिओज या चॅनलवर येतील त्यांचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहो. आणि आता काहीही क्षण न घालवता चलूया आपल्या व्हिडिओकडे. मी माझं टोनर आणि मॉइश्चरायझर अप्लाय केलं आहे, पण अजून एक नवीन स्टेप मी ॲड करणार आहे, कारण मला हवं आहे की माझं जो मेकअप आहे तो परफेक्टली होल्ड करो आणि 24 तासपर्यंत राहो, ताकी जे काय फंक्शन आहे, जे काय सेलिब्रेशन आहे त्याच्यामध्ये माझा मेकअप असा डल नाही वाटला पाहिजे आणि प्लस वॉटरप्रूफ पण राहायला पाहिजे. तो त्याच्यासाठी मी एक नवीन गोष्ट ह्याच्यात आज ॲड करते, जे आहे पॅकचं ॲक्वा ग्रिप प्रायमर. तर हे तुमच्या मेकअपला प्रॉपर वॉटरप्रूफ बनवून टाकतं आणि 24 तासपर्यंत तुमचा मेकअप बिलकुल हलणार नाही. तो आपण हे पहिले लावूया आणि मग पुढे जाऊ. जास्त नाही घेत आहे मी, थोडासे ड्रॉप्स घेते, 1-2-3 ड्रॉप्स, आणि मग असं रब करून हलक्या हाताने फक्त पॅट करते. आता आपला लिक्विड प्रायमर जे आहे तो सेट झालेला आहे. आता आपण मूव ऑन करूया आपल्या नॉर्मल प्रायमरवरती. तर आज मी यूज करते कलरबारचा फ्लॉलेस फिनिश प्रायमर आणि हा मला खूप आवडतो आहे. हा खूप अफोर्डेबल पण आहे आणि हा खूप छान वर्क करतो. म्हणजे ज्या अमाऊंटमध्ये हा मिळतो त्याच्याप्रमाणे जसा हा वर्क करतो तो ॲक्च्युली हाय ब्रँड असला पाहिजे, बट हा खूप अफोर्डेबल आहे. आणि म्हणजे ह्याचं अप्लिकेशन एवढं फ्लॉलेस आहे ना की तुमची जे फाउंडेशन किंवा कन्सिलर तुम्ही अप्लाय करणार आहेत ते एकदम फ्लॉलेसली ब्लेंड होतं स्किनमध्ये. तर मला हा खूप आवडला आहे, म्हणून मी आज हा प्रायमर घेतला आहे. आणि ब्युटिफुल जेल कन्सिस्टन्सीवाला आहे हा प्रायमर. 1 डॉटमध्येच भरपूर होतो हा प्रोडक्ट, म्हणून जास्त घ्यायची गरज पडत नाही. ओके, आपलं प्रायमर जोपर्यंत सेटल होतं आहे तोपर्यंत आपण आपला आय मेकअप स्टार्ट करूया. तर जसं मी बोलली की आय मेकअप आपण जरा हेवी ठेवणार आहेत, कारण हा प्रॉपर ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन लुक आहे. तर त्याच्यासाठी आपण थोडासा आय मेकअप हेवी ठेवणार आहे रॅदर दॅन आपला फेस मेकअप. तो पहिलं जे आपण नेहमी करतो ते आहे आपलं आय प्रेप. त्याच्यासाठी मी घेते माझं कन्सिलर, ते आहे पॅकचं टेक कवर कन्सिलर. आणि जे काही प्रोडक्टची नावं आहेत ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असतील, तर कुठली जर प्रोडक्टची मी नावं नसतील घेत तर प्लीज तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. आता आपण घेतोय आपली पॅकची स्पॉटलाईट लूज पावडर आणि आपण हा आपला जो बेस केला आहे तो पॅक करून घेऊया व्यवस्थित. ओके, आता आपले आईज ऑल सेट आहेत आपल्या आय शॅडोजसाठी. तर आय शॅडोसाठी ना ॲक्च्युली माझ्या ज्या साडीचा कलर आहे तो थोडा जांभळा आणि थोडा गुलाबी असा मिक्स आहे. तर मला एकदम रेट्रो असा लुक नाही करायचा आहे, मला थोडासा नॉर्मल ठेवायचा आहे, पण तरी थोडा हेवी पण द्यायचा आहे. तर मी प्रयत्न करीन थोडाफार काहीतरी नवीन क्रिएट करायचा. मलाही माहीत नाही आहे मी कसा क्रिएट करणार आहे. ॲट द एंड काय त्याचा रिझल्ट येईल ते आपणही बघूया. मी काही प्लॅन केला नाही आहे आय मेकअप, बघूया आपण कसं क्रिएट करतो आहे. तर आज मी एक नवीन पॅलेट परत यूज करते आहे, ते आहे के ब्युटीचं सेल्फ लव्ह पॅलेट. आणि ह्याचा जे काही शेड आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकीन. आणि हा प्रॉपर म्हणजे असा न्यूड आणि थोडासा रेड मरुनिश काइंड ऑफ पॅलेट आहे. आणि मला थोडं पहिले त्याला एक बेस द्यायचा आहे. त्याच्यासाठी मी मरून कलर जो आहे याच्यामध्ये रोज कलर तो वापरणार आहे. तर त्याच्यासाठी ना मी एक फ्लॅट ब्रश घेते आहे
आता मी पहिलेच सांगते की मला माहिती नाही हा लुक कसा टर्न होईल, मी बस ट्राय करते काहीतरी नवीन. आय होप की तो प्रॉपर तसा टर्न आउट हो जसं माझ्या डोक्यात आता येतोय. तर मी काय करणार आहे, हा फ्लॅट ब्रश घेते, प्रॉपर असा फ्लॅट ब्रश आहे हा, आणि त्याच्यावरती तो रेड कलर मरून कलर घेऊन आपली जी अपर आयची क्रीज आहे ना तिकडे मी हाफ सर्कल मध्ये तो कलर अप्लाय करणार आहे. दिसतंय तुम्हाला एक लेअर आलेली आहे लाईट. आता थोडंसं त्याला डार्कन करूया आपण. अजून एक फ्लॅट ब्रश घेऊन आपण थोडासा डार्क ब्राऊन कलर ॲड करूया. माझ्याकडे असा वाला हा डार्क ब्राऊन चॉकलेटी रंग जो आपण म्हणतो तो आहे. परत एक छोटासा फ्लॅट ब्रश किंवा आपण एक राऊंड ब्रश ही घेऊ शकतो, कारण आपल्याला फक्त त्याच्यावर एक लेअर ॲड करायची आहे. की जे मधला आपला आय पार्ट आहे तो मी काहीच त्याला अप्लाय नाही केलंय, तसाच्या तसा ठेवलाय. तर फक्त जो आपण मरून कलर केलाय ना त्याच्यावरती आपण हा ब्राऊन कलर फक्त स्मूथनिंग साठी ऍड करतोय. आतापर्यंत हा लुक आलाय आपल्या डोळ्यावरती. आता पुढची स्टेप अशी आहे की आपल्याला आपला जो कन्सिलर आहे तो घेऊन अर्धा डोळा जो आहे, जो मधला भाग आहे डोळ्याचा, त्याच्यावर अप्लाय करायचा आहे. त्याला म्हणतात कट क्रीज आय मेकअप. मी पण हे पहिल्यांदा ट्राय करते, तो थोडंफार काहीतरी चूक झाली तर माफ करा, पण मी ट्राय करीन की प्रॉपरली तुम्हाला हे शिकू. मी माझं कन्सिलर घेणार आहे आणि एक फ्लॅट ब्रश परत घेणार आहे. तर मी घेते एक फ्लॅट ब्रश आणि प्रॉपर असा फ्लॅट ब्रश बारीक असा आहे आणि माझं कन्सिलर घेते आणि मी काय करणार आहे, त्या कन्सिलरला त्या ब्रशवर थोडंसं लावणार आहे, असं एक छोटीशी लाईन्स. आणि आता पहिले मी ती लाईन आखून घेणार आहे की मला कुठल्या भागापर्यंत ते कट क्रीज इफेक्ट द्यायचा आहे. मी एक प्रॉपर इफेक्ट दिलेला आहे, लाईन केलेली आहे जिथपर्यंत मला माझं कन्सिलर अप्लाय करायचं आहे. मला एकदम शेवटचं जे आपला भाग आहे तिकडे मी काही कन्सिलर अप्लाय नाही केलं आहे अजून. तर मी आता हे भरून घेते. आता आपली जी कन्सिलरवाली जागा आहे ती आपण थोडी ग्लिटरनी भरायची आहे. तर त्याच्यासाठी मी यूज करणार आहे द जॉर्डन हिल पॅलेट मॉर्फीची. आणि जसं मी सांगितलं माझ्या साडीचा कलर आहे थोडासा जांभळा आणि थोडासा गुलाबी मिक्स. तर मी विचार करते की आपण थोडासा जांभळा ग्लिटर देऊया, म्हणजे एक थोडंसं ब्राईटन अप लुक येईल. तर त्याच्यासाठी हा ब्युटिफुल जांभळा कलर आहे ग्लिटरमध्ये, तो मी वापरणार आहे. त्यासाठी मी घेतला आहे फ्लॅट ब्रश. थोडंसं आपण त्या ब्रशवर घेऊयात आणि उभ्या उभ्या अशा रेषा ओढून अप्लाय करूया. आता आपण काय करणार आहे, जे लास्टचा आपला भाग राहिलेला आहे त्याच्यावरती आपण परत जो डार्क ब्राऊन शेड होता आपल्या के ब्युटीच्या पॅलेटमध्ये तो ॲड करून थोडासा आपण त्याला एक कंप्लीट लुक करणार आहोत. त्याच्यासाठी मी परत एक राऊंड ब्रश घेईन आणि थोडा हलकासा हा कलर देऊन ती जागा भरून घे. आपण जो वरचा पण आपला क्रीज वरचा कलर आहे ना तो थोडासा ब्लेंड कर. त्याच्यासाठी एक फ्लफी असा ब्रश घेऊया आणि तो पण थोडासा ब्लेंड करून घेऊया. पण लक्षात ठेवा जे आपलं ग्लिटर कलर आहे तो बिलकुलही हलवायचा नाही, खूप हलक्या हाताने ब्लेंड करून घेऊया. तर आता आपला आय शॅडो झालेला आहे. आता आपण करणार आहेत आय लायनर. तर आज आपण करणार आहेत विंग आय लायनर. हा तुम्ही ऐकले बरोबर, मी आता प्रॉपर विंग लायनर शिकलेली आहे. बस होप करते की आता व्हिडिओमध्ये तो मेसी किंवा क्लमझी ना हो आणि मी काही चूक ना करू. मी विचार केला होता मी लिक्विड आयलायनर वापरीन, पण मला तेवढा कॉन्फिडन्स नाही आला, कारण मी जेव्हा म्हणजे ट्राय करत होती लिक्विड आयलायनरनी विंग लायनर करायचा तेवढा काही व्यवस्थित येत नव्हता. म्हणून मी माझं नॉर्मल आयलायनर घेणार आहे. ते आहे कलर पॉपचं आयलायनर. आणि आपण एक छोटासा विंग पहिले काढून घेऊयात. आता ऑन कॅमेरा विंग काढलेला आहे. मला विश्वास होत नाही आहे कारण मी कधीच एका हाताने आयलायनर लावू नाही शकली आहे. मी खूप वियर्ड वेनी लावायची, पण आत्ता आपल्याला जमतंय. आता आपण हा जो आपला आय मेकअप आहे तो लॉक करूया. ते पण थोडेसे फेक फॉल्स आयलॅशेस लावून, कारण हा आपला मी बोललेली हेवी लुक आहे तर त्याच्यासाठी आयलॅशेस आपल्याला लावावे लागतील. आणि लॅशेस मी वापरते नायकाचे लॅश टॉक जस्ट इनफ ड्रामा. हे मी कधीच मला वाटतं कुठल्याच व्हिडिओमध्ये वापरले नाही आहे. त्याचं कारण असं आहे की ते खूप हेवी आणि खूप फ्लफी लॅशेस आहेत जर तुम्हाला दिसत असेल तर. आणि ऑलरेडी माझे लॅशेस थोडे मोठे आहेत तर मला असे मोठे लावायची गरज पडत नाही.
पण आजच्या लुकसाठी मी हे वापरायचा विचार केलेला आहे. आणि हे पटकन एका ह्याच्यामध्ये होत नाही, एका ट्रायमध्ये. मला पण हे शिकायला खूप वेळ लागला होता. तर तुम्हीही आरामात वेळ घेऊन हे करा, बिलकुल घाई करू नका. थोडं हलक्या हाताने लावलात ना की ते होतं. तर आता आपला ह्या साईडच्या डोळ्याचा मेकअप झालेला आहे. आपण ह्या साईडचा करून घेऊया आणि त्यानंतर आपण आपला फेस मेकअप सुरुवात करूया. ओके, तर आपला आय मेकअप आता प्रॉपरली कंप्लीट झालेला आहे. मी माझे आयब्रोज पण फिल करून घेतलेत आणि मी वापरले त्यासाठी मार्सचं ओ ब्राव आयब्रो पेन्सिल. आणि मला जोपर्यंत लक्षात आहे लास्ट व्हिडिओपर्यंत मला ही एवढी काही खास वाटत नव्हती, पण आता मी आय थिंक 2-3 वेळा फेअरली ह्याला ट्राय दिलेला आहे आणि त्यानंतर मला ही इतकी आवडते कारण एकदम बारीक बारीक ज्या जागा आहेत ना माझ्या आयब्रोजमध्ये ते पण एवढी व्यवस्थित फिल इन करून घेते आणि प्रॉपर एक शेप देते माझ्या आयब्रोजना. तर मला ही खूप खूप जास्त आवडली आहे आणि ही पण अफोर्डेबल रेंजमध्येच आहे. तर तुम्हाला जर असं पेन्सिल हवी असेल तर तुम्ही ही नक्की घेऊ शकता. ओके, तर आता आपण मूव्ह ऑन करूया आपल्या फेसवरती. तर त्यासाठी मी पहिले अप्लाय करणार आहे कन्सीलर, कारण जिथे जिथे मला स्पॉट्स आलेले आहेत तुम्हाला ऑलरेडी दिसत आहेत की थोडेफार ॲक्टिव्ह ॲक्ने पिंपल्स आहेत, ते मला थोडेसे लपवायचे आहेत. प्रॉपरली तर लपणार नाही आणि मी करेक्टर सहसा वापरत नाही. मी जे कन्सीलर आहे त्याच्यानीच प्रयत्न करते ते थोडेसे फेड व्हावे किंवा थोडेसे लाईट व्हावे. त्यासाठी आपण अप्लाय करूया. इकडे आपल्याला एक छानशी नॅचरल टिकलीच आलेली आहे. थोडंसं आपण डोळ्याखाली लावूयात. आपण बघू शकता कन्सीलरमुळे एक लेअर आलेली आहे, त्यामुळे एक आपला चेहरा थोडाफार असा फ्लॉलेस वाटतोय, एक स्मूथ टेक्स्चर आलेलं. आणि मी प्रॉपर ते पिंपल्स जे काय आहेत ते हाईड करायचा प्रयत्न नाही केला आहे, ते नॅचरल आहे तर मी तसंच ठेवणार आहे. आपण आज घेतोय एक फुल कव्हरेज फाउंडेशन, तर त्याच्यामुळे थोडंफार तर फरक पडेलच. पण त्याआधी आपण एक लिक्विड इल्युमिनेटिंग हायलायटर किंवा एक ग्लो आणण्यासाठी एक प्रोडक्ट अप्लाय करणार आहे. तो आहे एल्फचा हॅलो ग्लो लिक्विड फिल्टर. हा आजकाल मी खूप जास्त वापरते माझ्या मेकअप ट्युटोरियल्समध्ये, कारण एवढा ब्युटिफुल असा ग्लो आणि असा शाईन देतो चेहऱ्याला. तर तो मी फाउंडेशन अप्लाय करायच्या आधी लावते. थोडासा एक लेअर माझ्या कन्सीलरच्या वरती जिथे माझे गाल आहेत त्याच्या हाय पॉईंट्सवर, म्हणजे तिकडे तो हायलायटर दिसला पाहिजे असं. आणि आपण घेणार आहेत एक फ्लॅट ब्रश आणि त्याच्याने असं ब्लेंड करून घेणार आहे. बघा किती ब्युटिफुल अशी एक चमक येते ना, म्हणजे असं तो नॅचरलच ती आहे अशी चमक असा फील होतो. आता आपण अप्लाय करणार आहे आपलं फाउंडेशन. त्यासाठी मी घेते मार्सचं फाउंडेशन जे आहे हाय कव्हरेज. आणि या बाबतीत मी माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे, जर तुम्ही तो अजून पाहिला नसेल तर प्लीज जाऊन चेक करा, मी इथे कुठेतरी ॲड करीन. आणि हा एवढा ब्युटिफुल फाउंडेशन आहे की प्रॉपर तुम्हाला ब्रायडल लुक्स किंवा हेवी फंक्शन लुक्ससाठी खूप कामाचा आहे. तर आपण घेऊयात आणि खूप लाईटली अप्लाय करूया जिकडे आपल्याला कव्हरेज, कारण कन्सीलरमुळे ऑलरेडी थोडंसं एक टेक्स्चर आलेलं आहे आपल्या स्किनवर. त्याचं कव्हरेज एका तुम्हाला ब्लेंडमध्ये कळून जातं किती इझिली ब्लेंड होतं आहे. ओके, बऱ्यापैकी आपलं फाउंडेशन ब्लेंड झालेलं आहे आणि तुम्ही ऑलरेडी बघू शकता किती ब्युटिफुल कव्हरेज आलेलं आहे. जिथे जिथे मला मार्क्स होते, जे पिंपल्स आहेत ते ऑफकोर्स लपणार नाही आहेत, कारण ते फाउंडेशन आहे, ते काही एक फिल्टर नाही आहे जे तुम्ही डायरेक्ट अप्लाय केल्यावरती तुमचे पिंपल्स एकदम नाहीसे होतील किंवा दिसणारच नाहीत. ते दिसणार आहेत, पण जे काही मार्क्स होते मला पिंपल मार्क्स ते लपलेले आहेत, माझे पोर्स आहेत ते लपलेले आहेत. तर एक प्रॉपर मीडियम कव्हरेज तरी मला दिलेला आहे. जेव्हा माझी स्किन एवढी इरिटेटेड नसते किंवा मला ॲक्ने किंवा पिंपल्स नसतात तेव्हा हे खूप छानपणे एक फ्लॉलेस कव्हरेज देतं मला. पण मी या कव्हरेजनी पण खुश आहे. आता आपण मूव ऑन करूया ब्लशसाठी आणि आपल्या कॉन्ट्युअरसाठी. तर पहिले मी कॉन्ट्युअर करणार आहे, त्याच्यासाठी मी यूज करणार आहे क्रीम कॉन्ट्युअर. ते आहे शुगरचं कॉन्ट्युअर स्टिक आणि एक थोडासा इफेक्ट असा देणार आहे आपल्या चेहऱ्याला ताकी तो थोडासा शेपमध्ये वाटावा. तुम्ही हे पार्ट स्किप पण करू शकता जर तुम्हाला आवश्यकता नाही आहे की तुम्ही चेहऱ्याला असा एक इफेक्ट द्यावा. तुम्हाला जर पाहिजे की तुम्ही नॅचरली जसं ठेवायचं आहे तसंही ठेवू शकता, काहीही हरकत नाही आहे. आता कॉन्ट्युरिंग झालेलं आहे, आपण थोडंसं कलर ॲड करूया आपल्या चेहऱ्यावरती. त्याच्यासाठी मी ब्लश लावणार आहे आणि हे आहे टिप्सी ब्युटीचं सिल्क कुशन ब्लश आणि ह्याचा कलर आहे स्ट्रॉबेरी शॅम्पेन. हा माझा नवीन फेवरेट क्रीम ब्लश झालेला आहे, मला भरपूर आवडायला लागला आहे हा आणि मी मोस्टली आता हेच वापरते. मला बाहेर जायचं असेल तरी मी हे लावून जायला लागली आहे. तर हा थोडासा असा न्यूड कलर आहे, थोडा सटल असा कलर आहे
आणि ह्याच्यात ऑलरेडी थोडंसं हायलायटर पण आहे, तर दोन्ही काम एकत्र होऊन जातं. आता आपण हे जो मेकअप केलेला आहे, जो क्रीम मेकअप केलेला आहे तो सेट करून घेऊया. त्याच्यासाठी आपण यूज करणार आहेत आपली लूज पावडर, आणि मी आज ना लूज पावडर ब्रशनी अप्लाय करायचा प्रयत्न करणार आहे, कारण मला एकदम पण हा मॅटिफाय नाही करायचा आहे, हलका मॅटिफाय करायचा आहे, ताकी तो सेटल हो आणि इकडे तिकडे शिफ्ट ना हो. म्हणून आपण एक ब्रशवरती असं घेऊन थोडंसं डॅप करूया आणि सेट करूया. आता मी ह्याच्यावरती थोडेसे पावडर प्रोडक्ट्स पण ॲड करणार आहे, कारण आपण बघू शकता की थोडेफार डल परत इफेक्ट आलेला आहे. तर त्यासाठी मी घेते मार्सचं पावडर ब्लश आणि थोडंसं परत आपला ब्लश ॲड करूया. आता ह्याच्यावरती मी थोडंसं परत एक शिमर ॲड करणार आहे. त्याच्यासाठी मी वापरते माझं के ब्युटीचं हायलायटर. त्याच्यासाठी मी घेते असा फॅनसारखा ब्रश आणि हलकंसं त्याच्यावर घेते आणि खूप हलकं लावते, काही जास्त लावत नाही, कारण ऑलरेडी मला ते ग्लिटर दिसतंय. तर आता आपण हा सगळा पावडर मेकअप सेट करणार आहोत. त्यासाठी आपण वापरणार आहोत एक फिक्सर, जे आहे रेव्होल्यूशनचं फिक्स अँड ग्लो डुई फिनिश फिक्सर, आणि ते थोडंसं असं हलवून घेणार आहोत, कारण त्याच्यात थोडे पार्टिकल्स आहेत, ते मिक्स झाले पाहिजेत. आणि लांबून असं आपण ओके. आता आपण हा जो फिक्सर अप्लाय केला आहे तो सेट होऊ देऊया. तोपर्यंत मी लगेच जाऊन माझी बाकीची तयारी आवरून लगेच. ओके, तर आपण परत आले आहोत आणि आपण जसं बघू शकता मी माझी साडीही नेसलेली आहे, माझा शृंगारही पूर्ण केलेला आहे आणि त्यासकट मी माझी लिपस्टिक ही कंप्लीट केलेली आहे. म्हणजे आपला टोटल ओव्हरऑल लुक जो आहे तो पूर्ण पडलेला आहे. आणि लिपस्टिक जी मी लावली आहे ती आहे नायकाची ऑल डे मॅट आणि कलर आहे गर्ल गँग. मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईन, तुम्ही चेक करा. आणि हा कलर परफेक्टली या लुकबरोबर जातो आहे, कारण मला जास्त असा ब्राईट किंवा जास्त असा एकदम उठून दिसेल असा रंग नको हवा होता, किंवा जास्त डार्कही नको हवा होता. मला मध्यम असा, त्या दोघांच्या मध्यम असा कलर होईल असा पाहिजे होता या लुकसाठी, आणि तो परफेक्टली याबरोबर मॅच होतोय. आणि आता जेव्हा मी आरशात स्वतःला बघते, मला विश्वास होत नाही आहे की मी एवढ्या छानपणे हा लुक एकत्र आणू शकले आणि हा एकत्र जुळवून एवढा सुंदर लुक बनतोय ना, म्हणजे माझ्याकडे शब्द कमी पडले आहेत. आमच्या कोल्हापुरी मी तसे म्हटलं जातं की विषयच संपला टाईप असा हा लुक झालेला आहे. आणि मला खूप आवडला आहे हा लुक. हा मी मनापासून मला हा लुक करायचा होता, कारण मी मराठी मुलगी आहे आणि आता लवकरच आपले बाप्पा येत आहेत, तर त्यासाठी मला एक व्हिडिओ टाकायचा होता जो आपल्या लोकांना रिलेटेबल असेल. आणि मी खूप टायमापासून हे प्रयत्न करत होती की आपल्या चॅनलवरती एक मराठी व्हिडिओ किंवा मराठी लुक पण क्रिएट करू, पण काही कारणांमुळे ते जुळून येत नव्हतं. आणि आज फायनली ते जुळून आलं आहे. त्याचं मला एवढा अभिमान आणि एवढा आनंद होतो आहे. आणि मला वाटतं लुकच्या बाबतीत मला सांगायचीही गरज नाही आहे, तुम्ही स्वतः पाहू शकता तो लुक किती छान आणि किती एकदम एकत्र जुळून आला आहे. डोळे किती सुंदर वाटत आहेत, आपलं फाउंडेशन किती चांगलं सेट झालं आहे. आणि मी बिलकुलही ओव्हर काही प्रोडक्ट लावला नाही आहे. मी प्रॉपर माझी स्किन जशी नॅचरल आहे तशीच ठेवलेली आहे. आपल्याला अजूनही पिंपल्स दिसत आहेत, मी अजिबात जास्त ओव्हर लेअरिंग केली नाही आहे. जसं आपली स्किन आहे तशी मी प्रॉपर त्याला नॅचरल लुक ठेवायचा प्रयत्न केला आहे. आणि फक्त आपले डोळे बोलके व्हावे एवढंच माझा एक प्रयत्न होता, आणि तो किती सुंदरपणे पार पडला आहे. मला वाटतं ह्याहून जास्त मी एक मराठी ट्रेडिशनल लुक नाही करू शकले असते. आणि जर तुम्हालाही वाटलं असेल की हा लुक खूप सुंदर आहे आणि तुम्हालाही हा लुक आवडला असेल तर प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. आणि जसंच आता आपले बाप्पा लवकरच येत आहेत, तेव्हा तुम्हाला जर हा लुक खूप हेल्पफुल वाटला असेल तर तेही मला कळवायला विसरू नका. आणि जर तुम्हाला वाटतोय हा लुक खरंच हेल्पफुल आहे तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी तुम्हाला भेटीन माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी घेते तुमचा निरोप. नमस्कार.